पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अनुष्का सोबत मीटिंग, पण ती कोणी ठरवली? म्हणजे आजची तुमची मीटिंग ही तुझी फ्रेंड आणि माझी होणारी बायको शेफालीने ठेवलेली आहे। ती आज तुम्हा दोघांची भेट घडवून आणणार आहे। शेफाली अनुष्का बरोबरची मीटिंग? तू वेडा आहेस का समीर? अरे तिला जमणार आहे का हे? तू तो जयंती मेहता कसा आहे तुला माहिती आहे ना? तू का विचारलं तिकडे? पटकन प्लीज थांबा, उगाच ती प्रॉब्लेम मध्ये येईल। अरे त्या जयंतीला मार गोळी, शेफाली काय आपली कमी आहे होय? शेफालीला तू कमी समजू नको। आज तुम्ही दोघं भेटणार आहात, फक्त तू वेळेवरती पटकन लोकेशनला पोच। लोकेशन? कुठलं लोकेशन? अरे बाबा समीर, तुला माहिती आहे ना त्या अनुष्काचं लग्न ठरल्यापासून तो जयंती सावलीसारखा तिच्या बरोबर असतो, म्हणून तो काल बोलू नाही शकलो तिच्याशी। अरे मला कल्पना आहे, एकदा तो इथपर्यंत येऊन पोहोचला मला माहिती आहे, पण डोंट वरी, आजचा प्लॅन शेफालीने केलाय आणि असं काही होणार नाही। तू फक्त वेळेवरती पोहोच रे बाबा, कुठल्याही क्षणी तिचा फोन येईल, जा ना। हे बघ, बघितलं? शैतान का नाम लिया, शैतान का फोन हाजिर। बोला शैतान। ए सॉरी, बोला शेफाली। हो का? निघालात? सेफ ना? दोघीच आहात का? ओके, फॅन्टास्टिक। पण कोणाला काही कळलं नाही? फाईन, सुपर। नाही नाही, डोंट वरी, तो पोहोचेल, करेक्ट वेळेवरती पोहोचेल। हो, लोकेशन वरती पोहोचेल, डोंट वरी। ओके, बाय, थँक्यू। बघितलं, मी तुला म्हणलं होतं ना शेफालीला कमी समजू नको। शेफाली तिला घेऊन निघाली? अरे ब्रो, वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन त्याच्या जबड्यातून बछड्याला बाहेर घेऊन आली ती। आता तू फक्त वेळेवरती लोकेशनला पोच। ठीक आहे, पण कुठे कुठे जायचंय मला? नेहाचं घर। नेहाच्या घरी? समीर, अरे अनुष्का नेहाच्या घरी येणार आहे? हो। अरे पण म्हणजे तिला तिथे कोणी बघितलं तर? ऐक ऐक, माझं शांतपणे ऐक। हे बघ, अनुष्का विषयीच्या भावना तू आज तिला सांगतोयस ना, मग नेहाच्या घरात इतकी दुसरी चांगली जागाच नाही। सिरियसली, जे आहे ते सगळं ऍक्सेप्ट कर, तिलाही करू दे। तू तिच्यावरती अनुष्का म्हणून प्रेम करतोयस ना, मग तिलाही कळू देत ना तुझी बाजू, सगळं कळेल तिला। आणि राहिला प्रश्न लोकांना काय वाटायचं तर वाटू दे, आज न उद्या सगळ्यांना कळणारच आहे। आणि परी? परी, तू परीविषयी तिच्यापासून काही लपवणार आहेस का? ऑफकोर्स नॉट, पण म्हणजे हे आज म्हणूनच म्हणतोय नेहाच्या घरी जा, जे आहे ते जसंच्या तसं सगळं तिच्या समोर होऊ दे, आणि ते होणंच महत्वाचं आहे। अरे उलट नेहाच्या घरी भेटल्याने तिला सगळं क्लिअर होईल, तिला कळेल, तिचे तिलाच प्रश्नही पडतील, गोंधळून जाईल आणि तिची तिलाच उत्तरही मिळतील। सिंपल। तिला कळेल तरी की नेहा कोण आहे, परी कोण आहे, यशवर्धन काय, त्यांचं नातं काय होतं, नेहा कशी होती, कशी राहत होती, परिस्थिती काय होती, पुढे काय झालं, हे सगळं तिला कळेल। यू नेव्हर नो, कदाचित अनुष्कालाच प्रश्न पडतील आणि तिची तिलाही उत्तरं मिळतील। या यू आर राईट। मी खरंच जाऊ? परत तेच, मी तुला सांगतोय ना, इथलं सगळं मी बघतो, तू जा। अरे ती निघून जाईल यार, जा बरं पटकन। ठीक आहे, मी जातो, पण तू मॅनेज करशील ना इथलं? आजपर्यंत केलं नाहीये का? ऑफकोर्स। डोंट वरी, जा। आयुष्याची एक छान नवीन वेगळी सुरुवात होतीये, ती बिनधास्त कर, पॉझिटिव्हली कर। आणि नवीन गोष्टीची सुरुवात करताना नेहा काय म्हणायची? गणपती बाप्पा मोरया। मोरया। ऑल द बेस्ट। गणपती बाप्पा मोरया। शेफाली, अगं तू हे कुठे आणलंयस मला? ये ना प्लीज, चप्पल काढून येशील का? हे काय, कोणाचं घर आहे शेफाली? ऍक्च्युली हे बघ, मी तुला सगळं सांगते, पण सगळं खरं सांगितल्यावर तू इथून जाणार नाहीस, प्लीज। तू जर मला सांगितलं नाही ना तर मी खरंच जाईन। नाही नाही, मी सांगते अनुष्का, ऍक्च्युली
यश सरांना तुझ्याशी बोलायचंय. कशाबद्दल? जे काही बोलायचंय ना ते खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी नेहाच्या घरापेक्षा चांगली जागा कुठलीच नव्हती. हे नेहाचं घर आहे? म्हणजे यशवर्धनची बायको? हो, हे नेहाचं घर आहे. नेहा आणि परी इथेच राहायच्या. एनिवेज, अनुष्का प्लीज तू यश सरांशी काय ते नीट बोलून घे ना. प्लीज ऐकून घे त्यांचं. हे बघ, माझं असं होतं, तू घरात आली आहेस आणि मी तुझ्यासाठी पाणी पण नाही आणलं. तू बस, मी पाणी आणते. सॉरी अनुष्का, काय झालं माहितीये का, मला ना घाई गडबडीत काही कळलंच नाही आणि तुला इथे खोटं बोलून आणावं लागलं. आय एम सो सॉरी फॉर दॅट. पण हे घे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम आमच्या टीचरने तुला फोन करून बोलावलं होतं. विनाशाय अगं दे ना लवकर इंजेक्शन. आई, सांडग्यांची भाजी केली आहे ना? ही माझी फेवरेट भाजी आहे. मला खूप दे डब्यात. मला वाटलंच होतं हा फोटो बघून तू हरकून जाशील. तुला जास्त वेळ वाट नाही पाहावी लागणार. यश सर येतीलच इतक्यात. गोड आहे ना परी? खूप समजूतदार आहे ती. म्हणजे नेहा गेल्यापासून तर आणखीनच समजूतदार झालीये. शेफाली, मी निघते. मला ना एक क्लायंट मीटिंग आहे, सो मला जावं लागणार. ऑल द बेस्ट. अनुष्का, अनुष्का, कसं वाटलं नेहाचं घर? थँक्स फॉर कमिंग अनुष्का. ऍक्च्युली आय एम सॉरी तुला असं खोटं बोलून इथे शेफाली घेऊन आली. मला कल्पना आहे की तुला हे आवडलं नसेल, पण ट्रस्ट मी, म्हणजे मलाही याबद्दल काही माहित नव्हतं. खरं तर समीर आणि शेफालीने प्लॅन केलं. मी ऑफिसमध्ये गेलो तेव्हा मला त्यांनी म्हणजे हे बोलायला हवं आपण म्हणून मला तुझ्याशी बोलायचं होतं त्या चिठ्ठीबद्दल. ओके, मी ऍक्च्युली मुद्द्यावरच येतो. मला माहिती आहे तुला फार प्रस्तावना दिलेली आवडत नाही, सो मुद्द्याच बोलतो. मला अनुष्का या चिठ्ठीबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. म्हणजे तू म्हटलेस त्याप्रमाणे आपण सगळंच ह्याच्यामध्ये लिहू शकत नाही, सो तुलाही बोलायचं होतं. त्या दिवशी खरं तर या चिठ्ठीबद्दलच बोलायला मी आलो होतो ऑफिसमध्ये, पण अनफॉर्च्युनेटली आपण बोलू शकलो नाही. अनुष्का, 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 हे बघ, जे बोलायचंय ते प्लीज तू मन मोकळेपणाने बोल. मलाही तुझ्याकडून ऐकायचंय की खरंच तुझ्या मनात काय आहे. म्हणजे इट्स ऍक्च्युली अ लिटल एम्बॅरेसिंग यु नो, पण मलाही कन्फेस करायचं होतं की जी तुझी अवस्था आहे माझी काही वेगळी नाही आहे. म्हणजे मलाही तुझ्याशी हे बोलायचं होतं, पण बोलावं की नाही बोलावं मला खरंच काही कळत नव्हतं ग. आणि खरं तर मला जेव्हा कळलं की तुझं लग्न ठरलंय तेव्हा म्हटलं राहू दे, आता काय उपयोग. पण मग मला तुझी चिठ्ठी मिळाली आणि अनुष्का, काय होतंय तुला? आई ओके? नाही नाही, मी ओके. नाही, मी म्हणत होतो मला ही चिठ्ठी मिळाली तुझी. आणि चिठ्ठी
हो, तू म्हटल्याप्रमाणे सगळं ह्याच्यात लिहिता येणार नाही, तुला बोलायचं होतं सो. यशवर्धन, आपण प्रथम जेव्हा भेटलो तेव्हापासून का कोणास ठाऊक का पण मला आपल्याला जोडणारा एक सूक्ष्म धागा आहे असं नेहमी वाटत आलं. इतके दिवस तुम्ही मला तुमची बायको समजत होता, कारण माझा चेहरा नेहासारखा दिसतो. हा निव्वळ योगायोग असावा, पण आपल्या भावनांना कंट्रोल करणे हे कठीण असते. आणि आता तसंच काहीतरी माझ्यासोबत पण घडतंय, पण नेमकं काय ते मला कळत नाहीये. आपण जर प्रत्यक्ष भेटून बोलू शकलो तर खूप बरं होईल. लेटरमध्ये सगळं एक्सप्लेन नाही करता येते, पण समोरासमोर एकदा भेटलो तर बोलता येईल. तर कधी आणि कुठे भेटायचं हे प्लीज एकदा बोलून मला कळवा. तुमची अनुष्का. हे कोणी लिहिलंय? कोणी म्हणजे ही चिठ्ठी तू लिहिली आहेस अनुष्का? ही तुझी चिठ्ठी माझ्याकडे आली आहे. मी तू लिहिली नाहीस तर मग कोणी लिहिली आहे? मला निघायला हवं. मला निघायला हवं. अनुष्का, अनुष्का, अनुष्का. चिठ्ठी जर का हिने लिहिली नाहीये तर मग कोणी लिहिली आहे? आज फिर मरने का इरादा. अरे बापरे, अरे सॉरी 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 सिम्मी काकू. सिम्मी, इडियट, लक्ष कुठे आहे तुझं? डोळे उघडे ठेवून चालता येत नाही तुला? तालच म्हणून चालतोयस ना तू? सॉरी काकू. सिम्मी काय झालं माहितीये का, मी थोडासा घाईमध्ये होतो. यशकडे जायचं होतं म्हणून मला एकदम लक्षात नाही आलं. आय एम सो सॉरी. मी निघू का? काय का? यशकडे काही अर्जंट काम आहे? अर्जंट काम नाहीये, पण काही गोष्टींमध्ये अर्जन्सी दाखवली जर नाही ना तर नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून मी ना एक लेटर लिहिलंय. व्हॉट? पेपर वर्क केलंय आणि ते पेपर वर्क यशला दाखवणं आता फार गरजेचं आहे. हा, कारण काय माहिती का, पेपर वर्क त्याला जर नाही दाखवलं ना तर घोळ होऊ शकतो. आणि म्हणून मला जायचं. मी निघू का? एक मिनिट, फोनवर बोलणं होत नाही का तुमचं? म्हणजे असं काय काम आहे की जे यशशी प्रत्यक्ष बोललं तरच होईल? काय सगळ्या गोष्टी बंद खोलीतच आजकाल बोलणं होत आहे. राईट. म्हणजे बघा, पॅलेस बंद, ऑफिस बंद, चार भिंतीवर छत, ऑक्सिजनच मिळत नाही. आपण ऑक्सिजनच घेत नाही. राईट. ऑक्सिजन घेणं फार महत्वाचं आहे. यू आर राईट. म्हणून मी काय म्हणलं यशला की आज आपण काम ना गार्डन मध्ये बसूनच करू. विषयच तसा आहे. आणि आता मी तुम्हाला सांगू एक बातमी, आतली खबर आहे, ऑक्सिजन आता विकत मिळणार आहे. व्हॉट? पर्यावरणानेच तसा नियम काढलाय. ऑक्सिजन फुकट मिळणं आता बंदच होणार आहे. मध्यंतरी ऑक्सिजनचा तुटवडा होता माहिती ना तुम्हाला. या विषयावरती मी आता यशला सांगितलं ना की तू एक स्पीच दे. आणि तुम्हाला तर माहिती, तो स्पीच द्यायला भयंकर घाबरतो. यश घाबरतो? खूप घाबरतो. प्रिपरेशन नसलं की खूप घाबरतो. आणि मला असं वाटतं त्याने प्रिपरेशन करावं म्हणून मी पेपर वर्क केलंय. कसं आहे, आता विरोधाभास फार महत्वाचा आहे. मी त्याला समजवते की प्रेम फार महत्वाचं. आयुष्यात प्रेम नाही, फक्त प्रेम नाही, प्रेम आणि पर्यावरण. प्रेम कशावर? ऑक्सिजनवरती. ऑक्सिजनवरती केलं तर पर्यावरणावरती. थांबा, आता झालंय काय, गोंधळ झालाय. मी तुम्हाला कळेल अशा भाषेमध्ये समजून सांगतो. ओके. आता बघा, लोकांना झाडाच्या मागे बसून गुलुगुलू करायला आवडतं, पण झाडं लावायला आवडतं का? इथेच घोळ होतो. मग पर्यावरणावरती प्रेम कसं? प्रेम होणार कसं? म्हणून लेटर महत्वाचं, म्हणजे पेपर वर्क महत्वाचं. त्याच्यासाठी मी त्याच्याकडे चाललोय. तुम्हाला सांगतो, O2 फार महत्वाचा. O2 म्हणजे काय? ऑक्सिजन. तो जर विकत मिळाला ना तर काही खरंच नाही आपलं. याच्यावरती त्याने स्पीच द्यावं म्हणून मी एक लेटर लिहिलंय, जो त्याने वाचावं, त्याने सगळं करावं म्हणून मी त्याच्याकडे चाललोय. थोडंसं घाई आहे. ओके. त्याला ते स्पीच आणि लेटर पेपर वर्क फार महत्वाचं आहे. O2. ओ सिमी, बाय. O2. O2 आणि ते CO. एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून याच्यामध्ये? समीरला नेहमीच असं का वाटतं की या सिम्मीला कधीच
काहीच कळत नाही. विसिम्मी आहे समीर. तुझी सगळी नाटकं, सगळी कारणं लक्षात आली आहेत माझ्या. तुझं आणि यशचं नक्कीच काहीतरी झालं. यशवर्धन, हो मेरे दोस्त यशवर्धन. अरे काय यार, किती वाट पाहतोय मी. काय झालं नेमकं? तू भेटायला गेला होतास ना अनुष्काला, मग काय झालं? मजा आली असेल ना? अरे पहिल्यांदा तुम्ही असे भेटलात, छान गप्पा झाल्या असतील, तू तिला सगळं सांगितलं असेल, परीविषयी, घराविषयी, तुझ्याविषयी, सगळं एकदम 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 सॉर्टेड. आय एम सो हॅपी. सगळं सांगितलंस ना तिला? काय झालं मला आता पटकन सांग. हॅलो ब्रो. ओ वाव, पहिल्याच भेटीत दार लावून सांगण्यासारखं काहीतरी झालंय. चल सांग. ए क्रिकेट वगैरे आपण नंतर खेळू, पटकन सांग यार, प्लीज सांग ना. काय झालं? काय म्हणाली ती? ही चिठ्ठी कोणी लिहिली समीर? अनुष्काने. सुरेश आहे ना आपला, त्यांनी आणून दिली. सुरेशने आणून दिली. अनुष्काने लिहिली असेल ना? अनुष्काने लिहिली असेल? हा, मला काय माहित, माझा काय संबंध आहे? तू अशी काय एक मिनिट, बॅट अशी हातात घेऊ नको. तुझा काय संबंध आहे? मला काय एक मिनिट, कोण लिहिली? किती लागलंय जोरात मला. उगाच ऍक्टिंग करू नको, बाजूला मारलंय मी. नाही सांगितलं खरं खरं मारीन. कोणी सांगतो मी लिहिली. का लिहिलीस? का लिहिलीस? अरे तुझ्यासाठी केलं मी हे सगळं. काय हे बघ, या चिठ्ठीमध्ये ज्या भावना मी लिहिल्या आहेत, त्या भावना कधीतरी अनुष्का समोर बोलायची तुझी हिंमत झाली असती का? अरे पण त्या चिठ्ठीमुळे ती किती माझ्यावर अपसेट झाली तुला माहिती आहे का? इतकी अपसेट झाली ती, काय काय बोलतच नव्हती. ती चिडलीये, फ्रस्ट्रेट झालीये, रागवलीये, धुसफूस होते, काय काही कळत नव्हतं मला. बरं त्याचा काय मजकूर आहे तो मी तिला सांगत पण होतो की असं असं तू लिहिलंयस. त्याच्यावर काय बोललीच नाही ती. जणू काही या चिठ्ठीमध्ये लिहिलंय ते तिला काही वाटतच नाही असं होतं. इट वॉज सो एम्बॅरेसिंग फॉर मी. मी आपल्या समोर स्टाईल मध्ये उभा होतो चिठ्ठी घेऊन, आणि शी वॉज नॉट सेइंग एनिथिंग. तुझं कोणी सांगितलं हे सगळं करायला? कोणी सांगितलं उचापत्या करायला? ऐसा क्या? आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या यशवर्धन चौधरी. आतापर्यंत जे तुम्ही बोललात ते सगळे इमोशन्स आणि एक्सप्रेशन्स बद्दल होतं, पण आता आपण जरा कृतीकडे वळूया. सांग, ही चिठ्ठी अनुष्काच्या हातात होती? त्याचा काय संबंध? फक्त उत्तर द्या, प्रश्नाला प्रतिप्रश्न करू नका. ही चिठ्ठी तिच्याच हातात होती. एक्झॅक्टली माय पॉइंट इज, ही चिठ्ठी तिच्या हातात होती तरी तिने फाडली नाही. याचा अर्थ दोस्त, आग दोनों तरफ बराबर की लगी है. लक्षात घे, तू तिच्याकडे आतापर्यंत फोटो घेऊन गेलास, तिने फोटो काय केला? फाडला. चिठ्ठी फाडली का? चिठ्ठी फाडली का? का नाही फाडली? कारण ह्या चिठ्ठीमधल्या भावना तिच्या मनात आहेत. पण ती बोलणार कशी यार? पण याचा अर्थ असा नाही की तिच्या मनात नाहीये. ज्या अर्थी तिने चिठ्ठी फाडली नाही त्याचा अर्थ असा आहे की तिच्या मनातही सेम भावना आहेत. आता लागली पाहिजे. उद्या सकाळपर्यंत तिचा फोन येतो की नाही बघ. आता काय? सकाळपर्यंत तिचा फोन जर का नाही आला ना, तर बॅट घेऊन मी ऑफिसला येणार आहे. तुझी सुटका झाली असं समजू नको तू. अरे ब्रो, तू मला असं समजू नको. लक्षात ठेव, पैज लागली तिचा फोन येणार. एक बात याद रखना, चीते की चाल बाज की नजर और समीर की सलाह पर संदेह नहीं करते. परत बोल. जाऊ दे मुर्दे. ए सकाळपर्यंत. अरे तू काळजी करू नको, फोन येणार. चीते की चाल बाज की नजर और समीर की सलाह.